लाईनमध्ये माड तुम्ही बघू शकताच लावलेले. नमस्कार मंडळी, युट्यूब चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता मी इलोय धामापूरच्या तलावाकडे. तर तुमका मी आता दाखवणार असे पावसाळ्यात आमचा धामापूरचा तलाव किती भरला आता. त्याच्यानंतर मग बघूया धामापूरच्या तलावात जाऊन पाणी किती भरला आणि मस्तपैकी सुंदर सुंदर पाणी सर्व दाखवते कोकणातलो. आणि पावसाळ्यात खास करून मासेमारी वगैरे चालू असतात. तर बघूया कोण कोण मासेमारी वगैरे करतात ती. तर चला तर मग आपण जाऊया त्या धामापूरच्या तलावाकडे. तर मंडळी बघू शकता आज सुद्धा पाऊस नाही आणि आज सुद्धा कडक ऊन पडला. तर मी आता असंही मोगरने धामापूरच्या रोडला आणि इथूनच आमका धामापूरचा तलाव जवळ पडता. तर आता मी तुमका तयाचा पहिलो नजारा दाखवतो सुंदर असो. तर धामापूरच्या तलावाकडे इलास की खाली लेफ्टसाठी तुमका वाड गावता खाली जाऊ तलावाकडे. तर बघू शकता आता इथूनच नजारा तलावाचो आणि कितक्या पाणी इला बघा. तर ही इकडे एक गाडी वगैरे लागली आहे, म्हणजे मासेमारी करू कोण ना कोणी इले होत. तर जवळ जाऊन बघूया म्हणजे समजत कोण कोण मासे मारतात आणि बघू गावता काय बघूया. तर तलावाचं पाणी बघू शकतास पहिला कितक्या भारी दिसता बघा. आणि आता बरोबर सकाळचे 11:15 वाजतील होत आणि ह्या असा आपला कडक कोण बघू गावता. आणि तलावाचं तर सुंदर एक नंबर नजारो. तर ह्या कडतेक पाणी गेल्या वर्षी नाही होता, पण ह्या कडतेक या वर्षी पाणी असा. तर बऱ्यापैकी पाणी यावर्षी तलावाक आपल्या बघूक गावता. आणि समोर असा मंदिर त्या साईडला आणि या साईड इकडे मासेमारी करतात. या साईड समोर मासेमारी चालू आहे. तर बघू शकता हे बघा. तर इकडून नजर एक नंबर वाटलं. तर तुमका मी त्या साईडला घेऊन जाते, बोट वगैरे लावलेली आहे. तर ह्या साईडसून पहिलं ते तुमका तलाव दाखवते, तलावाचं पाणी दाखवते तुमका कितक्या हिला आता. तर बघू शकता ही एक काज आहे आणि या काजीपर्यंत पाणी लागला आणि तयाचं नजारा बघा एक नंबर वाटता. जसा समुद्राचा लाटांका पाणी तसा पाणी पुढे पुढे येत राहतं आणि सुंदर नजारो आज तुमका दाखवते बघा. तर हे तुमका नजारो कसं वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर गेल्या वर्षी आम्ही तिकडे मासेमारी गेलेलो आणि तिकडे पाणी नाही होता गेल्या वर्षी, पण ह्या वर्षी मस्तच पाणी फुगला. तर तुमका रोडवरनं जाऊन एकदा दाखवतील तिसऱ्या साईड. तर इकडसून हे डोंगर वगैरे बघू शकता. इकडे एक हिडन मंदिर असं आतमध्ये गणेश मंदिर आणि ह्या असा गवदेव मंदिर समोर ह्या बघू शकतास. माड वगैरे बघू शकतास. तिकडे आजूबाजू वाड वगैरे असत, ढरकर वगैरे इले होत. तर आता आपण त्या बोटीकडे जाऊन बघूया मासे वगैरे वगैरे करतात ती. तर तलाव ते एक नंबर आपल्या गावतात पुढसून इसून वाटा. तर बघूया आणि जर मासेमारी बघूक गावली तर नक्कीच तुमका दाखवतोय. तर पहिला आधी जिथे आम्ही मासेमारी गेलो ती साईड दाखवतोय आणि तिकडे किती पाणी भरलं आता बघूया. तर हे अशी जागा माका तर फिराक बाबा लय भारी वाटतात. बाकीच्यांचं काय माहीत नाही, पण माका या निसर्गात फिराक लय भारी वाटतं. आणि हे अशी जागा माझ्या घराच्या बाजूक 10-15 मिनटाच्या अंतरावर आहेत. ह्या मी नशीब म्हणून समजतंय. तर बघू शकतास आता ह्यो केवढं नजारा भारी आहे बघा. तर तुमका आता मी ह्या पारड्यासून घेऊन जाईन वाडचा आपल्या गावडी. तर वाटतं दिसता तुमका माड वगैरे दाखवित नाही पारड्यातले. ही बघा आता हे गडगे बघू शकतास केवढे भारी वाटतात बघा बघू. आणि साईडला मेन रस्तो हा. तर आता मी तुमका नजारा दाखवते. हे बघा तर हे माड बघा कितके भारी वाटतात. तर एक नंबर माड वाटतात आणि या माडांतून आता तुमका मी पाणी दाखवते. त्याचा असला दिसता बघा एक नंबर शो वाटता बघा. हे बघा आणि तलावाचं व्ह्यू बघा कितकं भारी वाटतं. तर आता मी माडाच्या पारड्यात असे आणि हे सुंदर असे लाईनमध्ये माड तुम्ही बघू शकतास लावलेले.
तर ह्या दृश्य कसा वाटता नक्कीच एक कॉमेंट करा, जास्तीत जास्त कॉमेंट करा. कारण तुमच्या जास्तीत जास्त कॉमेंट दिली तर आमका सुद्धा व्हिडिओ बनवूक एक मजा येता. तर काल तुमका भात लावणी दाखवलं त्याच्यातसुद्धा मस्तपैकी प्रतिसाद भेटलो. कॉमेंट जास्त नाहीत पण जास्तीत जास्त लोकांनी बघितलं. तर आता मी तुमका ती जागा दाखवतोय. गेल्या वर्षी आम्ही जिथे मासे पकडून गेले होते. तर आता तुमका इकडून जरा एकदा नजारा दाखवते पुन्हा. तर हो बघू शकतास तो पाठीमागचा व्ह्यू. मी आता चलत येतो. आणि पूर्ण शांत वातावरण आहे बघा. आता इथून वाटा बाहेर पडक काय ते बघूया. आता इथून सुद्धा बघू शकता हो बघा, इतक्या भारी दिसता बघा त्याला. तर आता मी असं पड्यासून चलत पुढे जाते आणि पुढे आपल्या एक वाट भेटलेली जी गेल्या वर्षी आम्ही तिकडे मासेमारी गेलो होते ते घेऊन जाते तुम्हाला मी. तर इथून एक पाट दिसता. तर मंडळी हीच वाट आहे. तर माका वाटतं तिथपर्यंत पाणी इलेला. तर जिथे आम्ही गाडी पार्क केलेलो तिथपर्यंत पाणी आहे हा बघा. तर यावर्षी तिकडे जाऊक चान्स नाही वाटतं, कारण वाट तर इथून बंद झालेली दिसतं. हे इकडे खड्डा मारलेला आणि हे बघा तर इथून तलाव बघू शकतास केवढा भारी वाटतं. तर म्हणजे थोडं व्हिडिओ मोठं झालो पण तुमका तलाव दाखव की एक नंबर जरा मजा वाटली माका सुद्धा. आता इथून तलावातून एक नजारा बघा खूप भारी वाटता. तर इथून वाट दिसता जरा मळलेली बघूया. तर पुढे वाट नाही. तर मंडळी मी आता एक काम करतोय, मी जातोय ह्या रोडने बाहेर आणि तुमका मेन रोडने जाऊन बाहेर दाखवते वाट हा काय. तर चला तर मग मी जाते त्या साईडला. तर मंडळी फायनली ती वाट गावली ज्या वाटेने आम्ही गेलेलो आणि मासे पकडलेलो. तर तुमका आता मी ती वाट दाखवतेच आणि तिथपर्यंत पाणी इला तळ्याचा. तर आता पाऊस वगैरे लागाक सुरुवात होता. रिमझिम थोडेफार थेंब गायक लागले आहेत, म्हणजे येऊ शकता पाऊस. तर आता तुमका मी वाट वगैरे दाखवतोय. तर आता मी या साईडने जाणार आहे, मागच्या साईडने. तर चला तर मग जाऊया आता तळ्याकडे. तर मंडळी तुमका मी ती वाट दाखवतोय. ही बघा ही वाट असा ती आणि ह्या वाटेनं आम्ही गेलेलो. तर हडे आता गाडींचा आवाज येता. माका वाटतं हडे मासेमारी चालू आहे. तर बघूया जाऊन कोण इले होत काय. आणि जरा माझा आवाज जरा ब्रेक होत असतो माझं, कारण हवा भरपूर आज आणि ह्या वर्षी भरपूर तळ्यात पाणी असा. तर गेल्या वर्षी असा का सुकलेला समोरची बाजू, पण ह्या वर्षी कठोकाठ पाणी असा. गेल्या वर्षी काहीच नव्हता पाणी आणि ह्या वर्षी तुम्ही पाणी बघू शकताच. आणि आता हसून तलावाचा पूर्ण नजारा बघू शकताच हो बघा. तर तिकडे भगवती देवीचं मंदिर असा समोर. आणि गेल्या वर्षी मासेमारी आम्ही केली तर इथपासून सुरुवात केलेलं हडं केलं या साईडला मासेमारी. आणि हे आमचे सगळे गाडी पार्किंग केलेले. तर यावर्षी पाणी मस्तपैकी तलावाचा फुगला आणि भारीच झाला एक नंबर. पाऊस पहिलं भरपूर लागलो, परंतु आता पाऊस नाही आहे. तर तुमका या धामापूरचा तलाव कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा व्हिडिओसाठी. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.